नमस्कार. आजच्या या विशेष माहितीत आणि विश्लेषणात सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण शेती आणि पीकवाढीच्या दृष्टीने एका अतिशय कळीच्या मुद्द्यावर चर्चा करणार आहोत. तो मुद्दा म्हणजे प्रिसिजन फर्टिलायझेशन, म्हणजेच अचूक खत व्यवस्थापन. पिकांची मुळं कशी सुरक्षित ठेवायची आणि त्यांची वाढ जास्तीत जास्त कशी मिळवायची, यामागचे नेमकं विज्ञान आज आपण समजून घेणार आहोत. बऱ्याचदा होतं काय की आपण पिकाच्या चांगल्या वाढीसाठी धडपडत असतो, पण एका छोट्याशा चुकीमुळे मोठं नुकसान होऊन बसतं. म्हणूनच आज आपण याविषयी अगदी अचूक आणि सविस्तर माहिती घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. तर मंडळी, या विषयाच्या थोडं खोलात जाऊया. सुरुवात करूया एका अगदी मूलभूत पण नेहमी गोंधळात टाकणाऱ्या प्रश्नाने. खत पिकाच्या अगदी मुळाजवळ टाकावं की थोडं दूर? आता हा प्रश्न ऐकायला अगदी साधा वाटतो नाही का, पण शेतीच्या रोजच्या कामांमध्ये हा खरोखरच एक मोठा वादाचा आणि संभ्रमाचा मुद्दा असतो. आपण जेव्हा पिकाला खत देतो तेव्हा आपला हेतू असतो त्याला थेट पोषण देण्याचा. पण ही थेट पद्धत खरंच योग्य आहे का, की यामागे काही वेगळंच विज्ञान दडले? या एका प्रश्नाचं उत्तरच खऱ्या अर्थाने आपल्या पिकाचं भवितव्य ठरवत असतं. आणि इथूनच आपण वळतोय आपल्या पहिल्या मुख्य भागाकडे, खत देताना होणारी सर्वात मोठी चूक. बघा, आपण अनेकदा नकळतपणे अशा काही गोष्टी करतो ज्याचा पिकाला फायदाऐवजी तोटाच जास्त होतो. आणि ही ती सर्वात मोठी आणि सर्रास होणारी चूक आहे, खत थेट झाडाच्या मुळांवर किंवा अगदी खोडाला लागून टाकणे. आपले शेतकरी बांधव अतिशय प्रामाणिकपणे पिकाला लवकरात लवकर आणि जास्तीत जास्त पोषण मिळावं या चांगल्या उद्देशाने खत अगदी मुळाशी नेऊन टाकतात. जसं आपण लहान बाळाला भरवतो ना, तसं थेट मुळांना अन्न दिलं की पीक जोमात येईल असं आपल्याला वाटतं. पण थांबा, शास्त्रीयदृष्ट्या ही एक अत्यंत भयानक चूक आहे. पिकाला थेट मुळांवर खत देणं म्हणजे त्यांना मदत करणं नव्हे, तर अक्षरशः त्यांच्या उत्पादनात आणि वाढीत अडथळा निर्माण करणं आहे. आता आपण अत्यंत गंभीर आणि सावधगिरीच्या मुद्द्याकडे वळूया. या खतामुळे मुळांचं नेमकं काय नुकसान होतं? ही वरवर साधी वाटणारी चूक किती भयंकर परिणाम करू शकते ते आपण पाहूया. जेव्हा आपण खत थेट मुळांवर टाकतो तेव्हा प्रामुख्याने 3 अत्यंत गंभीर गोष्टी घडतात. पहिला परिणाम, मुळे जळणे. खतामधली उष्णता आणि रसायनं मुळांसाठी खूपच घातक ठरतात. दुसरा परिणाम म्हणजे खताचा अपव्यय. खत एकाच जागी पडून राहिल्याने पूर्ण मुळांना ते मिळत नाही आणि आपला कष्टाचा पैसा वाया जातो. आणि तिसरा, सर्वात धोकादायक परिणाम म्हणजे बुरशी आणि रोगांची वाढ. ओलसर मातीमध्ये मुळांजवळ खताचा ढीग तसा राहिला तर तिथे हानिकारक बुरशी तयार होते आणि पिकाला रोगांचा मोठा धोका निर्माण होतो. म्हणजे बघा, एका चांगल्या हेतूने केलेली कृती पूर्णपणे अंगलट येऊ शकते. यातील मुळा जळण्याच्या प्रक्रियेवर आपण थोडं अधिक लक्ष देऊया. यावरून हे अगदी स्पष्ट होतं की जेव्हा युरिया किंवा DAP सारखी तीव्र रासायनिक खते थेट मुळांवर पडतात तेव्हा मुळांना अक्षरशः भाजल्यासारखा चटका बसतो. हो, अगदी चटका. मुळं जळली की पिकाला जमिनीतून अन्नपाणी मिळणं पूर्णपणे बंद होतं. याचा थेट परिणाम काय होतो तर पिकाची पाने पिवळी पडू लागतात, पिकाची वाढ पूर्णपणे खुंटते आणि परिस्थिती अधिकच बिघडली तर संपूर्ण पीक जळून मरूही शकतं. त्यामुळे हा धोका कधीच हलक्यात घ्यायचा नाही बरं का. पण काळजी नसावी. आता आपण समस्येकडून थेट उपायाकडे वळूया. खत देण्याची योग्य पद्धत कोणती ते आता पाहूया. विज्ञानाने आणि कृषी तज्ज्ञांनी यावर अतिशय अचूक आणि सुरक्षित उपाय शोधून काढले आहेत, ज्यामुळे पिकाचं नुकसान टळेल आणि वाढ भरघोस होईल. आता यातली सर्वात रंजक गोष्ट कोणती माहितीये का? पिकाच्या आकारानुसार खत किती अंतरावर द्यावे याचीही अचूक माप आहे. जर पीक लहान असेल, जसे की पालेभाज्या किंवा छोटी रोपं, तर खत त्यांच्या खोडापासून साधारण 2 ते 3 इंच दूर दिलं पाहिजे. जर पीक मोठं असेल तर हे अंतर 4 ते 6 इंच असायला हवं. आणि जर फळझाडे असतील तर खत थेट खोडाजवळ न देता ड्रिप लाईनवर दिलं पाहिजे. योग्य अंतर राखणं हीच खऱ्या अर्थाने अचूकता आहे. आता साहजिकच तुम्हाला प्रश्न पडेल की ही ड्रिप लाईन म्हणजे नक्की काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर, भर दुपारी झाडाची सावली जमिनीवर जिथपर्यंत पडते ना, त्या सावलीची बाह्य कडा म्हणजे ड्रिप लाईन. झाडाच्या मुळांची रचनाच अशी असते की त्यांची सर्वात सक्रिय आणि अन्न शोषून घेणारी नवी मुळे याच सावलीच्या कडेला जमिनीखाली पसरलेली असतात. ती मुळे खत किंवा पोषण शोषून घेण्यासाठी अत्यंत भुकेलेली आणि तयार असतात. त्यामुळे तिथे खत दिलं की ते लगेच पिकाला लागू पडतं. हे ना कमाल? खत कुठे द्यावे हे तर आपण पाहिलं. पण आता आपला पुढचा महत्त्वाचा भाग आहे, खत देताना नेमकी काय काळजी घ्यायची. आपण कोणत्या प्रकारचं खत वापरत आहोत यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात.
इथे आपण 2 प्रकारच्या खतांची तुलना पाहू शकतो. एका बाजूला आहेत अति धोकादायक रसायने जसे की युरिया, DAP, MOP आणि NPK. ही खते अत्यंत तीक्ष्ण असतात बरं का, ती कधीच मुळांना लागू देऊ नयेत. दुसऱ्या बाजूला सेंद्रिय खतं आहेत जसे की शेणखत, कंपोस्ट किंवा गांडूळ खत. ही खते तुलनेने खूप सुरक्षित असतात आणि ती मुळे जाळत नाहीत. पण तरीही एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, खत सेंद्रिय असलं तरी ते थेट ठोडाला चिटकवू नये. थोडा अंतर राखणं हे नेहमीच फायद्याचं ठरतं. खत देण्याची योग्य आणि शास्त्रीय पद्धत फक्त 3 सोप्या पायऱ्यांमध्ये मांडता येते. पहिली पायरी, आपण आत्ताच चर्चा केल्याप्रमाणे योग्य अंतरावर खत द्या. दुसरी पायरी, खत दिल्यावर ते लगेच मातीने झाकून टाका. असं केल्यामुळे खत हवेत उडून जात नाही आणि त्याचं पोषण मातीत व्यवस्थित टिकून राहतं. आणि तिसरी, अतिशय महत्त्वाची पायरी, खत मातीने झाकल्यानंतर लगेच हलकं पाणी द्या. या पाण्यामुळे खत विरघळतं आणि सुरक्षितपणे मुळांपर्यंत पोहोचतं. सोपं आहे ना? आणि इथे एक अतिशय महत्त्वाची चेतावणी आहे, जी चुकूनही विसरू नका. कोरड्या, ठणठणीत जमिनीत कधीही जास्त खत टाकू नका. जर जमिनीत अजिबात ओलावा नसेल आणि तुम्ही रसायने जमिनीत टाकली, तर मुळं जळण्याचा धोका कैक पटीने वाढतो. खताला विरघळण्यासाठी आणि त्याचा दाह कमी करण्यासाठी मातीत थोडा तरी ओलावा असणं अत्यंत आवश्यक आहे. हे नेहमी ध्यानात ठेवा. आता आपण या संपूर्ण विश्लेषणाच्या अंतिम टप्प्यात आलो आहोत. 5 अतिशय महत्त्वाच्या गोष्टी. आत्तापर्यंत आपण जी माहिती पाहिली त्याचा हा एक अतिशय जलद आणि महत्त्वाचा सारांश आहे. हे शेतीतील अचूक खत व्यवस्थापनाचे सुवर्ण नियम आहेत असं म्हणायला हरकत नाही. नियम पहिला, खत कधीही थेट मुळांवर टाकू नका. दुसरा, खोडापासून नेहमी योग्य अंतर ठेवा. तिसरा, खत दिल्यानंतर नेहमी पाणी द्या. चौथा, खताचा वापर करताना माती परीक्षणाचा आधार नक्की घ्या, जेणेकरून जमिनीत नक्की कशाची कमतरता आहे हे समजेल. आणि पाचवा, सर्वात महत्त्वाचा नियम, जास्त खत टाकलं म्हणजे पीक जास्त येईल हा गैरसमज डोक्यातून पूर्णपणे काढून टाका. पिकाला जेवढी गरज आहे तेवढंच खत देणं हीच खरी अचूक शेती आहे. या संपूर्ण माहितीचा शेवट आपण एका अतिशय विचार करायला लावणाऱ्या वाक्याने करणार आहोत. जास्त खत म्हणजे जास्त उत्पादन नाही. या एका वाक्यावर क्षणभर नक्की विचार करा. खरोखरच पिकाला जे हवंय ते आपण देतोय का, की फक्त जास्त खत टाकून पैशांचा आणि मातीचा पोत ह्यांचा अपव्यय करतोय? माती परीक्षण करून खऱ्या अर्थाने अचूक खत व्यवस्थापन करण्याची हीच योग्य वेळ नाही का? याच एका महत्त्वाच्या प्रश्नासह हे विश्लेषण आपण इथेच थांबूया. आजच्या या माहितीत सहभागी झाल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार. मातीची काळजी घ्या आणि सुरक्षित शेती करा.